आज बारामतीमध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण एकनाथ शिंदे, अजित पवार त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नमो महारोजगार मेळावा पार पडणार आहे। बारामतीतून आज महायुतीचं लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार असल्याचं सुद्धा कळतंय। तर महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सुद्धा निमंत्रण धाडण्यात आलंय। महायुतीच्या नेत्यांसोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत। त्यामुळे राजकीय पडसाद काय उमटणार आहेत आणि नेमकं काय घडणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर बारामतीत महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। सरकारचा महारोजगार मेळावा आहे आणि यावेळेस लोकसभेचं रणशिंग फुंकणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। या संपूर्ण मेळाव्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सुद्धा निमंत्रण धाडण्यात आलंय। आपण तिकडची थेट दृश्य काही पाहतोय। मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे। याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी जयकुमार यांच्याकडून। जयकुमार, आज महायुतीचा महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे। नेमकं या मेळाव्याबाबत काय अपडेट तुमच्या हाती आलाय? गारगी पुणे विभागाचा 5 जिल्ह्यांचा हा नमो महारोजगार मेळावा बारामतीमध्ये पार पडणार आहे। महायुतीच्या वतीने हा मेळावा घेण्यात आलेला आहे। या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे। एक विशेष म्हणजे की या कार्यक्रमाचे शरद पवारांचं नाव वगळण्यात आलं होतं, परंतु काल राज्य शासनाने एक वेगळा निर्णय घेत शरद पवारांचं नाव परत पत्रिकेमध्ये नमूद करून ती पत्रिका पुन्हा एकदा जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता शरद पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत आणि इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। जसे की विधानसभा सदस्य असतील, लोकसभा सदस्य असतील, अनेक लोकसभा आणि विधानसभा सदस्य या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत। या कार्यक्रम स्थळावरती आपण पाहू शकता की संपूर्ण जय्यत तयारी ही पूर्ण करण्यात आलेली आहे। भले मोठे स्टेज उभारण्यात आलेले आहे। एकीकडे 500 फूट रुंदीचं आणि 600 फूट लांबीचं असं सभा मंडप उभारण्यात आलेले आहे, जिथे 15,000हून अधिक नागरिक या ठिकाणी बसू शकतील आणि दोन्ही बाजूला मंडप उभारण्यात आलेले आहेत, ज्या ठिकाणी कंपन्या येणार आहेत। ज्या 311हून अधिक कंपन्यांचा या मेळाव्यामध्ये सहभाग असणार आहे, जेणेकरून 5 जिल्ह्यातून 43,000 युवक युवतींना रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। स्टेज उभारण्यात आले, संपूर्ण तयारी आता पूर्ण झालेली आहे। आता फक्त प्रतीक्षा आहे ती मान्यवरांची। आता थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या व्यासपीठावरती येतील आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील। नक्कीच। त्याचबरोबर जयकुमार, आज सगळ्यात मोठा आकर्षणाचा बिंदू असणार आहे ते म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत हे जे चित्र आहे हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच गार्गी, आता कारण की शरद पवार आणि अजित पवार हे देखील एकाच मंचावरती उपस्थित राहणार आहेत। गेले मागे आपण पाहिलं की भिगवणच्या एका कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावरती होते। त्यानंतर आता बारामतीमध्ये होम ग्राउंडवरती अद्यापपर्यंत शरद पवार आणि अजित पवार एका व्यासपीठावरती आले नव्हते। आता कुठेतरी बारामतीतल्या होम ग्राउंडवरतीच आता एकीकडे शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावरती असणार आहेत, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। गार्गी, नक्कीच या संपूर्ण महामेळाव्याचे अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर या महारोजगार मेळाव्याचं मोठ्या प्रमाणात भव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मान्यवरांची उपस्थिती त्यांची आल्यानंतर आणि ते उपस्थित राहिल्यानंतर या संपूर्ण मेळाव्याला सुरुवात होणार आहे। आपण ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याबरोबर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आले। त्यामुळे हे जे राजकीय समीकरण आहे हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर महायुती याच महारोजगार मेळाव्याच्या पार्श्वभूमीतून बारामतीमधून लोकसभेचं रणशिंग फुंकणार आहे असं सुद्धा कळतंय। त्यामुळे या महारोजगार मेळाव्याला एक वेगळंच महत्त्व आलंय। तर महायुतीच्या नेत्यांसोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत। बारामतीतून आज हे महायुतीचं शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे।
तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अजय यांच्याकडून। अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर बाहेरून ते आपल्याबरोबर जोडले गेलेत। अजय, अजित पवार बारामतीकडे रवाना झालेले आहेत का? सध्याची तिकडची स्थिती काय आहे? गार्गी, आपण जर पाहिलं तर अजित पवार हे कालच जे ते बारामतीत दाखल झाले होते। त्यांनी रात्री ज्या ठिकाणी म्हणजे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार त्या ठिकाणाचा आढावा सुद्धा घेतलेला आहे आणि त्यानंतर ते रात्रीच बारामतीत दाखल झाले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जेव्हा अतिथीगण या कार्यक्रमाला उपस्थित लावणारे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांचा हा मतदारसंघ आणि त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आणि त्यांना घेण्यासाठी अजित पवार स्वतः विमानतळावर दाखल होणार आहेत आणि त्या ठिकाणाहून ते त्यांच्या सोबत जे ते कार्यक्रमस्थळी दाखल होणार। त्यासाठी अजित पवार हे आधीच जे ते बारामतीत दाखल झालेले आहेत। मी सध्या त्यांच्याच निवासस्थानाबाहेर उभा आहे। त्यांच्या निवासस्थानाबाहेरची दृश्य जी आहेत ते आपण पाहू शकतो। या ठिकाणी आता हळूहळू रेलचेल जी आहे ती वाढत राहिलेली आहे। अनेक कार्यकर्ते जे त्या आतमध्ये नुकतेच गेलेले आहेत। माध्यमांना जे त्या आतमध्ये येण्यासाठी मनाई केलेली आहे कारण की त्यांच्या ज्या बैठका असतात अजित पवारांच्या किंवा कामं असतात बारामतीतली ती एकंदरीत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू। पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आज या कार्यक्रमासाठी अजित पवारांवर सर्वात जास्त जबाबदारी आहे कारण की हा शासनाचा कार्यक्रम आहे। अजित पवार उपमुख्यमंत्री आणि त्यातच अजित पवार यांच्या म्हणजे त्यांचा आधीपासूनचा मतदारसंघ त्याच मतदारसंघात जे ते हा संपूर्ण महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम नमो रोजगार मेळावा जो आहे तो पार पडतो आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणारच आहेत। तर पण त्याच जोडीला अजित पवारांसोबत आज शरद पवारांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेले आहे आणि त्याच्याच जोडीला सुप्रियाताई सुळे जे या ठिकाणाहून खासदार म्हणून आहेत त्यांनाही निमंत्रण आलेले। त्यामुळे एकंदरीत ही कौटुंबिक आणि शासकीय या कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे। त्यामुळे नेमक्या चर्चा काय राहणार आणि कोण काय काय भाषण नक्कीच अजय याकडे आपलं लक्ष असणार आहे। अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। यानंतर आमचे प्रतिनिधी तुषार जरेकर आपल्या बरोबर आहेत। ते शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरून आपल्या बरोबर जोडले गेलेत। तुषार, शरद पवारांना सुद्धा आज निमंत्रण धाडण्यात आलंय, सुप्रिया सुळेंना सुद्धा निमंत्रण देण्यात आलंय, त्याबाबत काय अपडेट सध्याची आहे? नक्कीच गार्गी, आपण जर पाहिलं तर आज नमो मेळावा खरं तर बारामतीमध्ये होतोय आणि याच पार्श्वभूमीवरती अनेक राजकीय नेते खरं तर बारामतीमध्ये येतात। विशेष करून यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रथमतः शरद पवारांना यासाठी निमंत्रण नव्हतं, मात्र नंतर माध्यमांमध्ये ही बातमी पसरल्यानंतर शरद पवारांना निमंत्रण पत्रिका धाडण्यात आली। निमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांचं नावही टाकण्यात आलं आणि आता जर आपण पाहिलं तर काही वेळानंतर शरद पवार आहेत ते गोविंद बागेकडून कार्यक्रम स्थळाकडे मार्गस्थ होतील। त्याआधी ते बारामतीतील जे गोविंद बाग आहेत त्या गोविंद बागेमध्ये कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, भेटीगाठी एकंदरीत होताना पाहायला मिळतात। मात्र या नमो मेळाव्याकडे जर आपण पाहिलं तर राजकीय दृष्ट्या या नमो मेळाव्याला एक विशेष महत्व खरं तर या बारामतीमध्ये आहे कारण येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुका येतात आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या धर्तीवर हा जो मेळावा होतोय आणि ह्या मेळाव्यामधून महायुती कुठेतरी या लोकसभेचे रणशिंग फुंकतंय की काय असंही बोललं जातंय। त्यामुळं आजच्या या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री असतील, दोनही उपमुख्यमंत्री असतील, शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, नक्की कोण काय बोलणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। गार्गे, नक्कीच तुषार, अधिक अपडेट जाणून घेत राहू, सतत तुमच्याकडनं याबाबत अधिक अपडेट घेत राहणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।